प्रश्न दिलेला आहे आपल्याला, इयत्ता 5वीतील 30 मुलांची सरासरी उंची 85 सेंटीमीटर आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, पहिल्या 10 मुलांच्या उंचीची सरासरी 90 आहे. ठीक आहे. नंतर शेवटच्या 10 मुलांच्या उंचीची बेरीज 800 आहे. तर मधल्या 10 मुलांच्या उंचीची सरासरी आहे. काय करता येईल बघा आपल्याला, जिथं जिथं सरासरी दिलेली असेल, जिथं जिथं सरासरी दिलेली असेल त्या सरासरीला बेरजेत बदला. कारण आपल्याला माहिती आहे सरासरी सरासरीची क्रिया होते का नाही, बेरजे बेरजेची क्रिया होऊ शकते. म्हणजे आपण काय करणार, हे जे पहिलं वाक्य आहे, इयत्ता 5वीतील 30 मुलांची सरासरी उंची 85 आहे, म्हणजे ही जी सरासरी आहे याला आपण बेरजेत बदलू. म्हणजे काय होईल, 30 मुलांची बेरीज मिळेल आपल्याला. आपल्याकडे आली सुरुवातीला 30 मुलांची बेरीज, कोणत्या वाक्यावरून आली, या 30 मुलांची सरासरी उंची 85 आहे. म्हणजे आपण या वाक्यावरून बेरीज काढणार, पण ती बेरीज भेटणार आपल्याला 30 मुलांची. त्यानंतर पहा, पहिल्या त्या 30 पैकी जे पहिले 10 असतील, पहिल्या 10 मुलांच्या उंचीची सरासरी 90 आहे. म्हणजे सुरुवातीला भेटला आपल्याला 30 ची बेरीज, आता भेटते बघा 10 मुलांची बेरीज, 10 ची भेटली. समोरचं वाक्य, शेवटच्या 10 मुलांच्या उंचीची बेरीज 800 आहे. शेवटच्या 10 ची डायरेक्ट बेरीज दिलेली आहे. म्हणजे आपल्याला काय करता येईल, तर हे जे 30 आहे, 30 या 30 ची जी बेरीज आहे, या बेरजेमध्ये पहिल्या 10 ची बेरीज काढता येते आपल्याला, परत दुसऱ्या 10 ची बेरीज काढता येते. मग ही जर आपण 30 ची जी बेरीज आहे, 30 च्या बेरजेतून हे 10 आणि हे 10 हे जर आपण त्यातून वजा केले तर आपल्याला भेटेल 10 ची बेरीज. पहा आता कसं होते, तर इथे लिहिते आपल्याला बेरीज. बेरीज आपल्याला माहिती बेरीज बरोबर काय असते, संख्या गुणिला सरासरी. मग किती संख्या आहे, 30 मुलांची संख्या घेणार 30 गुणिला सरासरी डायरेक्ट दिली, सरासरी उंची किती आहे, 85. जर आपण याची बेरीज काढली किती येणार आहे, 5 त्रिक 1500, 5 चला 1 3 8 24, 24 आणि 25 आणि या शून्य दशाला तसा. बेरीज भेटली आपल्याला, बेरीज. पण ही बेरीज कितीची आहे, 30 मुलांची बेरीज आहे, म्हणून इथे आपण 30 दाखवू. किंवा 30 मुलांच्या उंचीची बेरीज किती आहे, 2550. ही बेरीज झाली आपल्याकडे. पहिलं वाक्य झालं आपलं. दुसरं वाक्य पहा, पहिल्या 10 मुलांच्या उंचीची सरासरी. मग परत काढणार आपण बेरीज बरोबर माहिती, संख्या गुणिला सरासरी. संख्या किती आहे इथं, 10 मुलं. इथं 10 लिहितो, गुणिला सरासरी किती आहे, 90. सरासरी किती आहे, 90. इथं लिहितो 90 बरोबर. 9 1 9 आणि 0 0. इथे भेटली बेरीज. ही बेरीज कितीची असेल, तर 10 ची. 10 मुलं. मग या इथं भेटली बघा 30, ही भेटली बेरीज 30 ची. पहिल्या 10 ची बेरीज मला समजली, आता अजून दिलेली आहे शेवटच्या 10 मुलांच्या उंचीची बेरीज. कोणते मुलं, शेवटच्या 10 मुलांच्या उंचीची बेरीज किती आहे, 800. मग इथं परत लिहू शकतो मी बेरीज बरोबर किती, डायरेक्ट 800. हे किती मुलं आहेत, हे परत 10 मुलं. मग जर आता ही 10 मुलांची बेरीज आणि ही 10 मुलांची बेरीज, ही जर मी बेरीज एकत्र केली, तर ही बेरीज भेटत आहे बघा मला 10 मुलं 20 मुलांची बेरीज बरोबर 900 आणि 800. 900 आणि 800 तर किती भेटली बेरीज मला, 1700. ही बेरीज भेटली मला 1700. किती मुलांची, 20 मुलांची. मग मला 20 मुलांची बेरीज भेटली 1700 आणि माझ्याकडे बेरीज आहे बघा 30 मुलांची. मग 30 मुलांच्या बेरीजतून जर मी 30 मुलांच्या बेरीजतून जर 20 मुलांची बेरीज मी काढून टाकली तर मला बेरीज कितीची भेटणार आहे, मला बेरीज भेटायला पाहिजे 10 मुलांची. मग इथे लिहितो मी बेरीज किती मुलांची, फक्त त्या मधातल्या 10 मुलं. हे सुरुवातीचे 10 मुलं, नंतर हे शेवटचे 10 मुलं. या दोघांची बेरीज जर मी वजा केली तर मला भेटणार आहे मधल्या मुलांची बेरीज. मग करा बेरीज वजा. 2550 मधून 1700 करा.
2550 वजा 1700 0 5 1 झाला 1 झाले 15 15 तून 7 गेले 8 एकातून 1 गेला 0 आणि उत्तर किती आलं माझं 850 850 काय आली तर बेरीज आली 850 बेरीज कितीची आली ती मधल्या 10 मुलांची बेरीज मधल्या 10 मुलांच्या उंचीची मला काय विचारलेली आहे सरासरी मला विचारलेली आहे सरासरी आणि मला कोण भेटलेली आहे बेरीज आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे काय असते सरासरी सरासरी म्हणजे असते बेरीज बेरीज आणि जेवढे संख्या असते तेवढ्या तिथं मुलं आहेत किती मुलं आहेत तिथं शेवटचे सॉरी मधले 10 मुलं मग सरासरी बरोबर बेरीज भागीला एकूण संख्या इथे किती आहे 10 0 0 कटला सरासरी सरासरी बरोबर किती असेल तर 85 माझं उत्तर असेल तर एकदा फास्ट मध्ये बघू परत 30 मुलांची सरासरी उंची 85 आहे 30 मुलं त्यांची उंची 85 आहे मग मी काढली बेरीज बरोबर असते संख्या गुणिला सरासरी संख्या 30 सरासरी 85 मी याचं कॅल्क्युलेशन केलं बेरीज काढली 2550 आणि बेरीज काढली किती मुलांची 30 मग मी परत 10 मुलांची बेरीज काढली 10 मुलं आणि सरासरी 90 सरासरी आणि संख्या मला भेटली बेरीज कितीची 10ची हे पहिले 10ची बेरीज आणि नंतर भेटली मला शेवटच्या 10ची डायरेक्ट दिली आहे किती दिली आहे 800 मग पहिले आणि शेवटचे 10 किती झाले 20 ची बेरीज किती आहे 1700 मग मी या 30 मधून पहिला आणि शेवटचा जर वजा केला तर मला मधातल्या 10ची बेरीज भेटणार मग मधातल्या 10ची बेरीज भेटली मला 850 पण मला बेरीज नाही विचारली मला विचारलेली आहे सरासरी मग सरासरी जर विचारली असेल तर सरासरी बरोबर काय असते सर्व संख्यांची बेरीज म्हणजे 10ची बेरीज भागीला एकूण संख्या तर एकूण संख्या कितीची आहे बेरीज तर बेरीज आहे बघा 10ची 850 भागीला 10 उत्तर किती आलं आपलं 85